नमस्कार. आमच्या स्वामी प्रवास या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते. तर माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आता मी पहिल्यांदा स्वामींची पूजा करणार आहे आणि मग काय असेल ते दुसरं काम. स्वामींची पूजा करण्या अगोदर मी सगळं गॅलरी वगैरे सगळी झाडून वगैरे घेतली, पायऱ्या झाडून घेतल्या. आता हेच माझं अंगण आहे, म्हणजे ह्या पायऱ्या म्हणजेच माझं अंगण आहे. आता गावाकडे वगैरे असतात बघा, मोठमोठे अंगण असतात. तर तिथं बघा झाडू मारून अंगण स्वच्छ करून घेऊन मातीची अंगण असायची ना, तर तिथं पाण्याचा सडा मारायचे, म्हणजे पाणी शिंपडायचं. पुन्हा सारवून पण घ्यायचे आणि त्याच्यावरती रांगोळी वगैरे घालायच्या. आता रांगोळी म्हणजे आपण वापरतो ती रांगोळी नाही, तर तांदळाच्या पिठानं त्या रांगोळी काढत होते. अगोदर शेणानं सारवायचं आणि मग त्याच्यावरती पिठाची म्हणजे तांदळाच्या पिठाची रांगोळी वगैरे काढत होते. आता दारात रांगोळी काढणं म्हणजे त्यावेळची माणसं शुभ मानायची ते. आता मी पण माझा उंबरा पाण्यानं धुवून घेतलेला आहे आणि वाळ्या कापडानं स्वच्छ पुसून घेतलेला आहे. म्हणजे खाली पाणी वगैरे सांडलेलं आहे ते परत मग गॅलरीत सगळीकडे होतं, त्यामुळे मी पहिल्यांदा ते पुसून घेतलं. त्याच्यानंतर उंबऱ्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आता मी पण इथं छोटीशी रांगोळी काढणार आहे. तर इथं म्हणजे उंबऱ्याच्या शेजारी मी लक्ष्मीची पावले रोजच काढते. तसंच म्हणजे वेगळी नाही रांगोळी काढत, लक्ष्मीची पावलेच काढते. तर तसंच मी आता पण लक्ष्मीची पावलं काढणार आहे दोन्ही साईडला आणि छोटासा रंग भरणार आहे त्याच्यामध्ये. आता इथं मी 6 वाजलेले होते मला आवरायला. तर त्यावेळी म्हणजे गावाकडची ग्रामीण भागातील माणसं बघा, बायका भरपूर लवकर उठतात आणि सगळ्यात आधी ही कामं करून घेतात आणि मग आपल्या कामाला लागतात. आता दारात रांगोळी काढणं सुद्धा अगदी छोटी असू दे, मोठी असू दे किंवा कलरफुल असू दे, नाहीतर अगदी पांढऱ्या रंगाची असू दे, छोटी किंवा ना रांगोळी दारात काढायची. कारण ते सुद्धा एक शुभचिन्ह आहे. रांगोळी म्हणजे सुद्धा आपलं शुभचिन्ह आहे. तर मी सुद्धा इथं छोटी अशी फुलांची रांगोळी काढलेली आहे. आता खालची माझी फरशी पांढरीच आहे, त्यामुळे पांढरा कलर जास्त उठून दिसत नाही. तरी पण मी काढलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये कलर भरलेले आहेत. तर सकाळचं बघा मला अंगण नाही आहे, जिना आहे तरी सुद्धा मला नाही म्हटलं तर 1 तास लागतो बाहेरचा आवरायला, म्हणजे स्वामींची पूजा हॉलमधली आणि बाहेरचा आवरायला 1 तास लागतो. आता ह्याच्यामध्ये मी कलर भरणार आहे, त्यामुळं रांगोळी उठून दिसेल, नाही तर अजिबात दिसणार नाही. त्यामुळे मी पानांना हिरवा कलर आणि फुलामध्ये लाल कलर भरून घेतला. आता माझी रांगोळी पूर्ण झालेली होती. मग मी उंबऱ्याला फुलं घातली, म्हणजे ह्या बाजूला एक, त्या बाजूला एक फुलं घालून घेतली. आता रांगोळी उंबरा पूजा झाल्यानंतर म्हटलं थोडंसं झाडांना पण अंघोळ घालावी. पण त्याच्या अगोदर हे एक झाड आहे, त्याला असं ते काय म्हणतात, ते कीड पडल्यासारखं पडलेलं आहे, पांढरं झालेलं आहे. त्यामुळं त्याची पानं अशी गळल्यासारखी झालेली, पिकलेली, सुकलेली. मी पहिल्यांदा ती काढून घेतली आणि मग इकडून झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं. आता बाहेरची पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर, तुळशीची पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर मी हॉलमध्ये आलेलो. आता हॉलची सगळी साफसफाई करून घेतली मी. उशांचे कवर, सोफा, कुशन वगैरे सगळं व्यवस्थित लावून घेतलं मी. आता इथं स्वामी आहे, त्यामुळे इथली साफसफाई करणेसुद्धा गरजेचंच आहे. त्यामुळे मी इथलं सगळं स्वच्छ करून घेतलं पहिला आणि मग स्वामींची पूजा करायला घेतली. आता बघा अंगण झाडणं, सडा मारणं किंवा रांगोळी काढणं, तुळशीची पूजा करणं, बागेत झाडांना म्हणजे आपल्या कुंडीतल्या झाडांना वगैरे पाणी घालणं. तर यामुळे काय होतं बघा, आपलं अंगण स्वच्छ तर राहतंच, त्याचबरोबर आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं. आपली पुढची कामं सुद्धा आपण प्रसन्न मनानं करू शकतो. आता मी स्वामींची पूजा करणार आहे, त्यासाठी स्वामींना मी खाली घेतलेलं आहे. तर बघा देवपूजा ही नेहमी सकाळीच करावी. कारण त्यावेळी बघा आपलं मन पण शांत असतं आणि आपलं डोकं पण शांत असतं. त्यामुळं आपण नामस्मरण करत करत देवपूजा करू शकतो. नाहीतर नंतर एकदा कामाला लागले की डोक्यात अनेक विचार असतात आणि मग आपलं मन स्थिर नसतं. डोक्यात अनेक विचार असतात, काय करायचं, कधी करायचं, कुठली भाजी करायचं. त्यामुळे आपण एकाग्रचित्तेने देवपूजा करू शकत नाही. त्यामुळं देवपूजा ही सकाळीच करायची. कारण बघा पूजा करताना मनामध्ये भाव आणि एकाग्रता असावी. कारण नुसतं मग देव पाण्यात ठेवायचे आणि उचलायचे आणि परत तिथं त्यांच्या जागेवरती ठेवायचं, याला काय अर्थ नाही. म्हणजे ह्या देवपूजेला काहीच अर्थ नाही. म्हणून मी सुद्धा सकाळीच पूजा करते. आता स्वामींची पूजा करणार आहे आणि मग नंतर आतली म्हणजे देवघरातली पूजा करणार आहे. तर देवघर पहिला स्वच्छ पुसून तिथलं वस्त्र वगैरे बदलून घेतलं मी. आता मी स्वामींची पूजा करत आहे. स्वामींची पूजा किंवा स्वामी माझ्यासाठी काय आहेत मी शब्दात सांगू शकत नाही. पण एवढं सांगतो की मला कोणी विचारलं आयुष्यात येऊन तू काय मिळवलंस, तर मी बिनधास्त आणि अभिमानानं सांगेन की मी स्वामी सेवेला मिळवलं. खरंच स्वामी सेवा करायचं परम भाग्य मला मिळालंय. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल स्वामींचं एक सुंदर वाक्य आहे, कितीदा दिला बोल त्यानीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ.
खरंच माझ्या चांगल्या वेळेत आणि वाईट वेळेतसुद्धा स्वामींच्या माझ्या डोक्यावरती हात आहे. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. खरंच मी आता ही स्वामींची जी सेवा करते ते खरंच माझं भाग्य आहे. स्वामींकडे माझं एकच मागणं आहे, ही मी जी सेवा करते ही मी माझा जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्याकडून करून घ्या. आता माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि मी आता नित्यसेवा करणार आहे. नित्यसेवा म्हणजे काय, तर हे स्वामीचरित्र सारामृत आहे. याचे रोज 3 अध्याय वाचायचे. नित्यसेवेमध्ये हे असतं, रोज 3 अध्याय वाचायचे, 11 माळी जप करायचं आणि एक तारक मंत्र म्हणायचा. तर ह्यातले म्हणजे पहिल्या दिवशी 3 अध्याय वाचायचे, पहिला, दुसरा, तिसरा. दुसऱ्या दिवशी 4था, 5वा, 6वा आणि तिसऱ्या दिवशी 7वा, 8वा, 9वा असे 3 अध्याय रोज वाचायचे. ती नित्यसेवा असते. पहिले 3 अध्याय म्हणजे पहिल्या दिवशीचे 3 अध्याय असतात ते आपल्या भूतकाळासाठी असतात. दुसऱ्या दिवशीचे 3 अध्याय आपल्या वर्तमान काळासाठी असतात आणि तिसऱ्या दिवशीचे 3 अध्याय हे आपल्या भविष्य काळासाठी असतात. तर नित्यसेवेमध्ये हे आता स्वामींची पूजा झाली, देवपूजा झाली, बऱ्यापैकी निम्म्यानिम कामंसुद्धा झालेली. तर आता मी म्हटलं पहिल्यांदा मशीन लावून घेऊया, कारण मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं आज. त्यासाठी मी पहिल्यांदा मशीन लावून घेतली. आता आज पण 150 चपातीची ऑर्डर होती, तर मी पहिल्यांदा चपाती करून घेतल्या. आता आज यांना अचानकच भाकरी खाऊ वाटलेली, त्यामुळं मी चपाती झाल्यानंतर भाकरी करून घेतल्या. त्यात मुलं खात नाहीत भाकरी, त्यामुळे त्यांना 2-3 चपाती करून घेतल्या आणि 3-4 भाकरी आम्हाला बनवल्या. तर पीठ जरा जास्त दिवसाचं होतं, त्यामुळे मी जरासं उतवणी घालून घेतलं आणि अशा पद्धतीनं भाकरी करून घेतल्या. आता भाकरी मी तव्यातच भाजते, जाळावरती, म्हणजे गॅसवरती भाजत नाही. तव्यात भाजली तर थोडीशी कठीण होते आणि आमच्यात तशाच भाकरी लागतात. तर बघू शकता या भाकरी पण टुम्म फुगलेली आहे. 3-4 भाकरी अशा पद्धतीच्या बनवून घेतल्या. गॅसवर भाजली की भाकरी मऊ होते आणि तव्यात भाजली की थोडीशी कठीण हार्ड होते. तर ते आमच्यात मऊ नाही, अशीच हार्ड लागते भाकरी. तर आम्हाला बाहेर जायचं होतं, मग मुलांना पण जेवायला उशीर व्हायला नको आणि स्वामींना पण नैवेद्य दाखवायला उशीर व्हायला नको. त्यामुळं मी नैवेद्य वगैरे काढून घेतला, स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग आम्ही बाहेर पडलो. तर बघा असं मी पाण्याचं आसन करून घेतलं पहिल्यांदा, म्हणजे चौकोनी भरीव आसन करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपलं नैवेद्याचं ताट ठेवायचं. मी तर असंच करते आणि नैवेद्य दाखवण्यासाठी पाणी पण आणलेलं. तर स्वामींचा नैवेद्य हा कधी हातात घेऊन दाखवायचा नाही, असं खाली ठेवून दाखवायचा. पाण्याचं भरीव असं करून ठेवायचं आणि त्याच्यावरती तो नैवेद्य ठेवायचा आणि असं नैवेद्य दाखवायचा स्वामींना. तर मग मी नमस्कार केला आणि मुलांना पण जेवा म्हणून सांगितलं आणि मग बाहेर गेलो आम्ही. तर बघा स्वामींसाठी मी काय बनवलेलं आहे, काही नाही, साधं जे आम्ही जेवतो, जे आम्ही खातो तेच स्वामींना दाखवतो आम्ही. असं काय म्हणजे स्वामींसाठी वेगळं आणि आमच्यासाठी वेगळं असं काही नाही. अगदी शिळं भाजी वगैरे असेल आणि नुसताच भात बनवला असेल तर दूध भात, दही भात असं आम्ही म्हणजे जे ताजं असेल ते स्वामींना दाखवतो. तर आजच्या जेवणात भाकरी, खरडा, दही, आमटी आणि भात आम्ही जे बनवलं होतं तेच स्वामींना आम्ही दाखवलं, स्वामींसाठी नैवेद्य काढलेला. तर स्वामींचं आजचं रूप बघा कसं दिसत आहे. तर आम्ही सांगलीला चाललेलो, नर्सरीमध्ये जायचं होतं आम्हाला. तर हे बघा, हे कॅन्सर हॉस्पिटल आहे, सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे हे मिरजेतलं. तर खूप लांब लांबचे लोक येतात तिथं. तर रोडवरच असा स्टॉल दिसला आम्हाला हा. तिथं चाकू, पाना, मारतूल असं सगळं भरपूर होतं काय काय. तर आम्हाला कुंडीतली माती मोकळी करायचं जे ते दातऱ्यासारखं असतं ते घ्यायचं होतं. तर ते आम्ही घेतलं, एक 100 रुपयाला भेटलं आम्हाला. तर आम्ही हे घेतलं, हे 2 in 1 आहे, म्हणजे माती भुसभुशीत पण करता येते आणि साईडला ओढता पण येते. तर 100 रुपयाला भेटलं आम्हाला हे. ते 100 रुपये टाकला. हे किती रे? 50 घे.
ते उगाच घे टिकत नाही काय नाही होत काही हे गुलाब कितीला आहे? एकापेक्षा एक किती छान इथं मातीची भांडी वगैरे होते, वस्तू होत्या. तुळशी वृंदावन, चिनी मातीचं तुळशी वृंदावन होतं. हे बोळकं म्हणजे बिशी, मातीची बिशी वगैरे होती. बॉटल होत्या. मातीची भांडीसुद्धा होती तिथं. या बाजूला फुलांची रोपं वगैरे होती. मस्त असं वाटत होतं. तुळशी वृंदावन तर एक नंबर होतं. तर नर्सरीमध्ये आम्ही सोनचाफ्याचं एक झाड घेतलं आणि लाल गुलाबाचं एक झाड घेतलं. आता हे फॉर्म पण आम्ही विचारत होतो, पण हे म्हटले नको, ठेवणार कुठं जिन्यावर. तेवढंच घेऊन आम्ही घरी आलो. तर हे लाल गुलाबाचं रोप घेतलं आम्ही आणि हा सोनचाफा घेतलेला आहे. त्याला कळ्या पण आलेल्या आहेत 4-5. आता मोठ्या बारडीत लावणार आहे जिन्यावरतीच, पण बघू आता येते कसं काय काय. श्री स्वामी समर्थ.